नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज थोडंसं नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे आपण इथं लेक्चर अपलोड करत आहोत. 85व्या आवृत्तीमध्ये मधून आपण येणाऱ्या आपल्या आगामी संयुक्त पूर्व परीक्षेसाठी लेक्चर्स घेत आहोत. याच्या आधी आपण 85व्या आवृत्तीमधून बरेचसे लेक्चर्स कंप्लीट केलेले आहेत. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी पण 28व्या आवृत्तीमधून लेक्चर्स कंप्लीट केले होते. तिथून भरपूर क्वेश्चन आयोगाने विचारलेले तुम्हाला दिसलेले आहे. सोबतच 85व्या आवृत्तीमधून पण भरपूर क्वेश्चन तुम्हाला आलेले आहेत. तर 86वी आवृत्ती पण मार्केटमध्ये अवेलेबल झालेली आहे. तुम्ही मागवू शकता केसागर ऑनलाईन किंवा kesagar.com या वेबसाईटवरून. एक 4 ते 5 दिवसामध्ये तुम्हाला पुस्तक मिळून जाईल. ओके, याच्यामध्ये तुम्हाला 2019चा पेपर सुद्धा मिळेल. सोबतच जे विद्यार्थी मुख्य परीक्षेची तयारी करतात, बरेच विद्यार्थी STI मेन्स साठी विचारतात, तर भारतीय अर्थव्यवस्था हे जे पुस्तक आहे हे STI मेन्स साठी तुम्हाला उपयोगी पडेल. सोबतच इतर ज्या काही एक्झाम आहेत तर त्या एक्झाम साठी सुद्धा तुम्हाला हे पुस्तक उपयोगी पडू शकतं. ठीक आहे. दृष्टिक्षेपात भारतीय अर्थव्यवस्था हे पुस्तक तुम्हाला प्रिलियम साठी उपयोगी पडेल. नागेश गायकवाड सरांचं हे पुस्तक आहे. सर्व एक्झामच्या प्रीसाठी उपयोगी पडेल. जे विद्यार्थी राज्यसेवा मेन्सची तयारी करत आहेत आता, तर तुम्हाला 43वी सुधारित आवृत्ती राज्यसेवा मेन्स म्हणा किंवा PSI STI ASO मेन्स म्हणा, तुम्हाला इंग्रजी आणि मराठीचा अभ्यास खूप चांगला करावा लागतो. तर 43वी आवृत्ती तुम्हाला इथं अवेलेबल आहे. आधुनिक भारताचा इतिहास सर्व एक्झाम मध्ये विचारला जातो. मूळ बिपिनचंद्र सरांचं हे पुस्तक आहे. अतिशय सुंदर पुस्तक आहे. ओल्ड NCERT म्हणतो आपण याला. याचा अनुवाद केलाय MV काळे सरांनी, म्हणजे केसागर पब्लिकेशननी तुम्हाला मराठीमध्ये हे पुस्तक अवेलेबल करून दिलेलं आहे. ठीक आहे. बुद्धिमापन, अंकगणित ही पुस्तकं तुम्हाला सर्वच एक्झामसाठी उपयोगी पडणार आहेत. महाराष्ट्र गट क सेवेची ॲडव्हर्टाईज खूप मोठी आहे आणि गट क सेवेसाठी तुम्हाला सेपरेटली ठोकळा मिळतोय. ओके, जर तुम्ही व्यवस्थित टाइम दिला तर तुम्हाला याच्यातून भरपूर क्वेश्चन एक्झाम मध्ये दिसून येतील. मराठी शब्दसंग्रह, इंग्रजी आणि मराठी अत्यावश्यक निबंध ही पुस्तकं तुम्हाला संयुक्त मुख्य परीक्षा आणि राज्यसेवा मुख्यसाठी उपयोगी पडतील. निबंधाचं पुस्तक तुम्हाला फक्त राज्यसेवा मेन्ससाठी उपयोगी पडेल. ओके, इथं तुम्हाला वेबसाईटची नावं दिलेली आहेत. जर तुम्ही हार्ड कॉपी घेणार नसाल, तुम्हाला ई-बुक हवं असेल, तर तुम्हाला ई-बुक सुद्धा या लिंक वरती मिळून जाईल. ओके, क्लिअर. चल, भूकरमापक या पदासाठी सुद्धा आपल्या पब्लिकेशनची पुस्तकं आहेत. त्याच्यानंतर PSI STI ASO जो तुमचा पेपर दुसरा असतो, कायदे. ओके, तर अतिशय सोप्या भाषेमध्ये हे पुस्तक तुम्हाला मिळून जातं. याचं वैशिष्ट्य काय आहे, याच्यामध्ये तुम्हाला कायदे थेरॉटिकल तर मिळतात, सोबतच तुम्हाला इथं वस्तुनिष्ठ स्वरूपात प्रश्न पण मिळतात, म्हणजे तुमची तिथं तयारी पण होऊन जाते. ओके, तर आपण 85व्या आवृत्तीमधून हिस्ट्रीचा काही थेरॉटिकल भाग घेतला, काही इम्पॉर्टंट पॉइंट्स घेतले. आता आपण इथं क्वेश्चन घेत आहोत. बरेच क्वेश्चन मी घेतलेले आहेत. आज आपल्या क्वेश्चनचं शेवटचं लेक्चर आहे. उद्यापासून आपण दुसरा सब्जेक्ट स्टार्ट करतोय. बघा, काल आपण कुठपर्यंत आलो होतो आणि हे क्वेश्चन तुम्हाला डेफिनेटली उपयोगी पडणार आहेत. बघा, ओके, काल आपण इथपर्यंत आलो होतो. आजचा पहिला क्वेश्चन आपला आहे. बघा, सर A.O. ह्यूम यांना म्हणतात ॲलन ॲक्टिव्हियन ह्यूम, बरोबर. यांच्या प्रेरणेने राष्ट्रसभेची स्थापना केली गेली असं म्हणण्यापेक्षा राष्ट्रीय सभेची स्थापना करणाऱ्या राष्ट्रीय नेतृत्वाने एक डॅश डॅश म्हणून A.O. ह्यूम यांचा उपयोग करून घेतला असं म्हणणं अधिक संयुक्तिक ठरेल. बघा, सुरक्षा झडप सेफ्टी वॉल थेरी तुम्हाला वाचायला मिळते हिस्ट्रीच्या पुस्तकामध्ये, आणि म्हणूनच मी तुम्हाला बोलले की तुम्हाला रेफरन्स बुक जी आहे ती रेफरन्स बुक कशासाठी वाचायची आहे. ठीक आहे, तर सेफ्टी वॉल थेरी आहे. सेफ्टी वॉल थेरी इथे येईल का? नाही येणार. कारण का माहिती का, सेफ्टी वॉल थेरी काय माहिती का? बघा, थोडक्यात एकदम सोप्या शब्दात मी तुम्हाला सांगते. इंग्रज लोकांबद्दल भारतीय लोकांमध्ये दिवसेंदिवस असंतोष वाढतच चालला होता, बरोबर. त्याच्यामुळं हा असंतोषाचा स्फोट जो आहे तो डायरेक्ट इंग्रजांना होऊ नये किंवा डायरेक्ट हानी होऊ नये म्हणून एक अशी संस्था इंग्रज लोक
आणि सामान्य जनता यांच्यामध्ये पाहिजे होती, जेणेकरून ही जनता डायरेक्ट इंग्रजांपर्यंत हानी पोहोचू नये. त्यांचे जे काही क्वेश्चन आहेत इथं मांडले जातील. आणि इथंच झाली INC ची स्थापना A.O. ह्यूम यांच्या मदतीनं, असं म्हणले जाते. बरोबर. पण इथं काय दिलंय तुम्हाला की यांच्या प्रेरणेनं स्थापना झाली असं म्हणण्यापेक्षा एक विद्युत वाहक म्हणून त्यांचा उपयोग करून घेतला. उत्तर काय आहे आपलं? विद्युत वाहक. शस्त्र येईल का? शस्त्र नाही येणार, लक्षात घ्या. प्रेरक शक्ती पण नाही येणार. आता इथं होतं काय माहिती का, विद्यार्थ्यांनी कुठंतरी हे सुरक्षा झडप वाचलेलं असतं, पण सुरक्षा झडप याचं उत्तर येणार नाही. का नाही येणार ते मी आत्ताच तुम्हाला सांगितले. ओके. तर तुम्हाला आपल्या एक्झाम मध्ये तर याच्यावरती क्वेश्चन विचारलेला नाहीये, पण तुम्हाला UPSC ला सेफ्टी वॉल थेअरीवरती क्वेश्चन विचारलेला दिसून येतो. ओके. हु प्रपोज्ड द सेफ्टी वॉल थेअरी? लाला लाजपत राय. बरोबर. हा, यंग इंडिया. ओके, व्हेरी गुड, छान. हा, तर हे आपल्याला माहित पाहिजे. ओके, क्लिअर. म्हणजे आपल्याला इतकं काही डिटेलमध्ये विचारत नाहीत बरं का सेफ्टी वॉल थेअरी काय आहे वगैरे, पण ऑप्शन मध्ये आलं तर आपल्याला माहित पाहिजे की बाबा ही सेफ्टी वॉल थेअरी कशाशी रिलेटेड होती. काँग्रेसची स्थापना ही ब्रिटिशांच्या मदतीने एक सेफ्टी वॉल म्हणजे सुरक्षा झडप म्हणून करण्यात आली होती. ओके. हे आपल्याला माहित पाहिजे. उदाहरण तुम्हाला देऊ का? बघा, आपल्या घरी आपण प्रेशर कुकर बघतो, बरोबर, ज्याच्यामध्ये खूप प्रेशर निर्माण होतं. पण ते प्रेशर बाहेर पडण्यासाठी त्याच्यावरती एक शिट्टी बसवलेली असते, बरोबर. शिट्टीच्या माध्यमातून काय होतं, अतिरिक्त प्रेशर बाहेर सोडलं जातं. नेमकं याचप्रमाणे सेफ्टी वॉल थेअरी आहे. म्हणजे 1857चा झालेला भारतीयांच्या असंतोषाचा जो उद्रेक होता तो ब्रिटिश लोकांनी पाहिला होता का? पाहिला होता. त्याच्यामुळं जी भारतीय वसाहत आहे त्या भारतीय वसाहतीवरती आपली सत्ता कायम ठेवायची असेल तर 1857 सारखा उठाव पुन्हा नाही झाला पाहिजे, हा ब्रिटिशांचा प्रयत्न होता. बरोबर. आणि त्याचाच एक भाग म्हणून भारतीयांच्या असंतोषाला कुठेतरी एक वाट करून द्यायची होती. म्हणून ब्रिटिश अधिकारी ह्यूम यांनी काय केलं, काँग्रेसच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप दिलं. यालाच म्हणतात सेफ्टी वॉल थेअरी किंवा सुरक्षा झडपेचा सिद्धांत, जो सर्वात प्रथम लाला लाजपत राय यांनी मांडला. ओके. किती हुशार होती बघा तेव्हाची लोक, म्हणजे लाला लाजपत रायांना पटकन लक्षात आलं. ठीक आहे. ओके, क्लिअर. हा, A.O. ह्यूम यांचा पुढाकार आणि काँग्रेसची स्थापना. आता इथं पुढे पण तुम्हाला राष्ट्रीय सभेबद्दलच क्वेश्चन आहे. तर बघा, हे A.O. ह्यूम जे होते हे कोण होते? हे होते एक निवृत्त ICS अधिकारी. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक पर्सन बद्दल आपल्याला माहिती थोडीफार तरी पाहिजे. ओके. हा, तर ह्यूम यांनी काय केलं, उच्च शिक्षित आणि उच्च वर्गीय भारतीयांना एकत्र केलं आणि केली काँग्रेसची स्थापना. दादाभाई नौरोजी, गोपाळकृष्ण गोखले, बद्रुद्दीन तय्यबजी, फिरोजशाह मेहता, P. आनंद चार्लू, महादेव गोविंद रानडे, मदन मोहन मालवीय, अशा अनेक लोकांचा याच्यामध्ये समावेश होता. ओके, क्लिअर. हा, पहिलं अधिवेशन कुठं झालं, दुसरं कुठं झालं, हे पण आपल्याला माहित पाहिजे. आता इथे तुम्हाला एक क्वेश्चन मी विचारते की लॉर्ड डफरीन जे होते, या लॉर्ड डफरीनचा पाठिंबा होता का हो? असं बोललं जातं की INC ची जी स्थापना आहे ना ती ब्रिटिशांच्या पाठिंब्यामुळे झाल्याचं सेफ्टी वॉल थेअरीत म्हटलं गेलंय. बरोबर. सुरुवातीला तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड डफरीन, बघा तुम्हाला INCच्या स्थापनेला विरोध करणारे गव्हर्नर सुद्धा विचारू शकतात. कोण होते? डफरीन होते. सुरुवातीला या डफरीन यांनी विरोध केला होता, पण ह्यूम यांनी काय केलं, त्यांना कन्व्हिन्स केलं. ओके. आणि भारतीयांच्या असंतोषाला एक व्यासपीठ करून देणं आणि जन उठाव न होऊ देणं हे त्याच्या मागचं काय होतं, राजकारण होतं. ओके, क्लिअर. हा, पुढं आणखी पण डीप मध्ये आहे बघा. तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही फारच डीप मध्ये सांगतात,
की सेफ्टी वॉल थेरीचं सर्वाधिक समर्थन कोणी केलं? मार्क्सवादी नेत्यांनी केलं, बरोबर. काँग्रेस नेते हे ब्रिटिश धार्जिणे असल्याचा त्यांनी नेहमीच आरोप केला आहे. ओके, क्लिअर. चला, तर हा झाला क्वेश्चन. बरीच इन्फॉर्मेशन मी तुम्हाला क्वेश्चन बद्दल दिलेली आहे. पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे की राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन जे आहे त्याला एकूण किती सभासद हजर होते? बघा, छान क्वेश्चन आहे, एकदम सोपा क्वेश्चन आहे. एकूण किती होते? 72 होते, हे तुम्हाला माहिती आहे. पण तुम्हाला डेट माहित पाहिजे की पहिलं जे अधिवेशन आहे कधी झालं, कुठं झालं. तर हे मी थोडंसं क्लीन करते, इथं तुम्हाला लिहून देते की पहिलं अधिवेशन कधी झालं होतं. ठीक आहे, बघा 29 डिसेंबर 1885 मुंबईत. आधी पुण्याला होणार होतं पण नाही झालं, बरोबर. सर गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयामध्ये हे काँग्रेसचं पहिलं अधिवेशन पार पाडलं गेलं. ओके, 72 लोक उपस्थित होते आणि विमेशचंद्र बॅनर्जी हे होते अध्यक्ष. आणि याच अधिवेशनामध्ये असं ठरलं की दरवर्षी डिसेंबरमध्ये काय करायचं? अधिवेशन भरवायचं. ओके, क्लिअर. चला, पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. हे सगळं आपण इरेज करूया. पुढचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे की राष्ट्रसभेची स्थापना झाली तेव्हा भारताचे व्हाईसरॉय कोण होते? बघा, क्वेश्चन तुम्हाला विचारलाय की राष्ट्रसभेची स्थापना झाली तेव्हा भारताचे व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड डफरिन होते, लॉर्ड लॉन्सडाउन होते, लॉर्ड रिपन होते का लॉर्ड बेंटिंग होते? हे कसं काढायचं? तर राष्ट्रसभेची स्थापनेची डेट आपल्याला माहिती आहे, बरोबर. त्याच्यावरून आपण काढू शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला लॉन्सडाउनचा कार्यकाळ, रिपनचा कार्यकाळ, बेंटिंगचा कार्यकाळ आणि डफरिनचा कार्यकाळ माहित पाहिजे. काही विद्यार्थ्यांचं कसं असतं, काही विद्यार्थ्यांना डायरेक्ट पाठ असतं. ओके, पण ज्यांना पाठ नाही मग त्यांना अशी सगळ्या डेट वगैरे आठवत बसाव्या लागतात. तर असं होऊ नये म्हणून आपण काय करायचं? मल्टिपल टाइम आपण रिव्हिजन केली पाहिजे. ओके, त्याचं उत्तर आहे लॉर्ड डफरिन. पण आता काही विद्यार्थ्यांनी पाठीमागच्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन देताना ऐकलं असेल की लॉर्ड डफरिन यांनी सुरुवातीला विरोध केला होता, बरोबर. गव्हर्नर जनरल मी उल्लेख पण केला होता तुम्हाला की बाबा यांनी विरोध केला होता. त्याच्यामुळं त्याच्यावरून पण तुम्ही सांगू शकत होता. आणि सर्वात महत्वाचं डेट माहित पाहिजे तुम्हाला. आता 1885च्या आसपास तुम्ही बघू शकता ना गव्हर्नर जनरल कोण होते ते, हो की नाही, बरोबर. चला, पुढचा क्वेश्चन आपण बघूया. बघा, 1884-88 पण लक्षात ठेवा. 84 ते 88 लक्षात ठेवा, कारण हा टाइम पिरियड होता डफरिनचा. लॉर्ड डफरिनच्या कार्यकाळामध्ये दोनच महत्वाच्या गोष्टी तुम्हाला दिसतात. एक INC ची स्थापना आणि दुसरं म्हणजे तिसरे, इथं लिहिते मी, तिसरे अँग्लो बर्मा युद्ध हे पण झालं होतं यांच्याच काळामध्ये. कधी? 1885ला. ओके, क्लिअर. आणि डफरिन नंतर आले होते लॉन्सडाउन, 88 ते 94 पर्यंत होते. लॉन्सडाउन बद्दल क्वेश्चन कमी विचारले जातात पण ऑप्शन मध्ये तर दिसतच आहे तुम्हाला. डुरांड आयोगाची स्थापना भारत अफगाणिस्तान 1893 मध्ये, कारखाना कायदा 1891 मध्ये, भारतीय परिषद कायदा 1892 मध्ये, बरोबर. त्याच्यानंतर आले एल्गिन नंतर आले कर्झन नंतर मिंटो नंतर हार्डिंग नंतर चेम्सफोर्ड, त्याच्यानंतर रीडिंग, त्याच्यानंतर आयर्विन, त्याच्यानंतर विलिंग्डन, लिनलिथगो, वेवेल, माउंटबॅटन, बरोबर. तर हे सगळं आपल्याला माहित पाहिजे. चला, आता इथं मी तुम्हाला जे दिलेलं आहे, पाठीमागच्या क्वेश्चनचं जे एक्सप्लेनेशन दिलं होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं ए हो ह्यूम हे कोण होते.
राजकारणी होते, अर्थशास्त्रज्ञ होते, सनदी नोकर होते का शिक्षण तज्ञ होते? बघा, एक्सप्लेनेशन देता देता पुढच्या क्वेश्चनची उत्तरं मिळतात. एक निवृत्त ICS अधिकारी म्हणजे सनदी नोकर, बरोबर. तर AO ह्यूम राष्ट्रसभेचे संस्थापक आपण यांना म्हणतो, तर ते होते सनदी नोकर. पुढचा क्वेश्चन घ्या. काय विचारलाय बघा पुढचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे की ब्रिटिश लोकांच्या गुणांचे अनुकरण करा पण अंधानुकरण नको, असे कोण म्हणाले? गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती रानडे, विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि महात्मा ज्योतिबा फुले. असे सेंटेन्स जे असतात किंवा असे क्वेश्चन जे असतात ते तुम्ही अंदाजे सोडवू शकत नाही. तर बघा, काही समाजसुधारक जे आहेत ज्यांनी ब्रिटिश लोकांच्या चांगल्या गोष्टींना पाठिंबाच दिलेला आहे किंवा चांगल्या गोष्टी तुम्ही शिका त्यांच्याकडून. उदाहरणार्थ राजा राममोहन राय होते. पाश्चात्य शिक्षणाच्या म्हणजे पाश्चात्य शिक्षण घ्या असं त्यांचं म्हणणं होतं, बरोबर. मग याचा अर्थ असा आहे का की ब्रिटिश लोकांच्या बाजूने होते? आंबेडकर साहेब काही गोष्टी ब्रिटिश लोकांच्या मानत होते, बरोबर. पण याचा अर्थ असा नाहीये की बाबा ती लोक ब्रिटिशांच्या बाजूने. तर गोपाळ गणेश आगरकर, ब्रिटिश लोकांच्या गुणांचे अनुकरण करा पण अंधानुकरण नको, असं गोपाळ गणेश आगरकरांनी म्हटलेलं आहे. तर सेंटेन्स कोणी काढले ते आपल्याला माहित पाहिजे. पुढचा क्वेश्चन आहे राष्ट्रसभेचे क्रमाने तिसरे परंतु पहिले मुस्लिम अध्यक्ष. बघा, क्वेश्चन कसा विचारलाय समजून घ्या. म्हणून मी तुम्हाला नेहमी बोलते की गव्हर्नर जनरल, व्हाईसरॉय आणि INC ची अधिवेशनाची लिस्ट आपल्याला पाठच पाहिजे, बरोबर. आता इथं तुम्हाला विचारलंय की क्रमाने तिसरे, म्हणजे जर तुम्ही लिस्ट बघितली तर तुम्हाला काय मिळेल? क्रमाने तिसरे मिळतील. ओके. पण जर मुस्लिम म्हणाल तर पहिले असतील ते. तर मौलाना खान अब्दुल गफार खान, रहमतुल्ला सयानी. रहमतुल्ला सयानी होते का सांगा बरं अध्यक्ष? मौलाना आझाद आणि बदरुद्दीन तय्यबजी. ओके. चला, तर उत्तर काय येईल बघा? बदरुद्दीन तय्यबजी, बरोबर. आता इथं इथं मी लिहिते बघा, 1885, 86, 87. 87 ला होते तय्यबजी, ठीक आहे. क्रमाने होते तिसरे आणि मुस्लिम पहिले. मग याच्या आधी बॅनर्जी होते, बरोबर. बॅनर्जी म्हणजे बंगाली. त्याच्यानंतर पारसी, नवरोजी, असं विचारू शकतात बरं का. तय्यबजी नंतर कोण होते 88 ला? यांच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलाय, जॉर्ज युन. ओके. 89 ला कोण होते? वेडरबर्न होते. ओके, वेडरबर्न होते, ठीक आहे. त्याच्यानंतर होते 90 ला फिरोज शाह मेहता. ओके. त्याच्यानंतर 91 ला होते P आनंद चार्लू. आणि रहमतुल्ला सयानी जे होते ना ते 1896 ला होते, लक्षात ठेवा. मौलाना आझाद होते का? मौलाना आझाद, चला कमेंट करून सांगा. तुमच्यासाठी क्वेश्चन हा की मौलाना आझाद होते का? सय्यद हसन इमाम होते. सय्यद हसन इमाम होते. हकीम अजमल खान पण होते. मोहम्मद अली जौहर पण होते. अब्दुल कलाम आझाद पण होते. मग यांनाच मौलाना आझाद म्हणतात का का वेगळे होते? हा, कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ओके, तुमच्यासाठी क्वेश्चन. तर बघा याचं उत्तर काय आलं आपलं मग? बदरुद्दीन तय्यबजी, क्रमाने तिसरे परंतु पहिले मुस्लिम अध्यक्ष. 86 नंबरचा क्वेश्चन आहे. यांनी 1886, 1893, 1906 असे 3 वेळा राष्ट्रसभेचे अध्यक्षपद भूषवले. 86 ला कोण होते? नवरोजी होते. मग उत्तर नवरोजीच येणार, बरोबर. 93 ला पण नवरोजी होते, 6 ला पण नवरोजी होते. ओके, क्लिअर? बरोबर का? 1800 म्हटलंय ना तर तुम्ही मला मॅडम
1900 मध्ये नाही नव 1800 आणि 1906. तर 3 वेळा होते दादाभाई नौरोजी. म्हणजे क्वेश्चन सोपेत बघा. सोपेत म्हणजे कसे माहिती का? तुम्हाला इथं फक्त डेट आणि हे जर सतत रिव्हिजन मध्ये असेल तर याची उत्तरं तुम्हाला येऊन जातात. लोकमान्य टिळक INC चे अध्यक्ष होते का? आणि जर असतील तर टाइम पिरियड सांगा मला. टिळकांचा टाइम पिरियड सांगा. ओके, लोकमान्य टिळकांचा. सिंपल आहे बघा. जर असतील तर 1920च्या आधीच असतील की नाही, का नाही? मदन मोहन मालवीय होते, रासबिहारी बोस होते, गोपालकृष्ण गोखले होते, बरोबर. दिनशा वाच्छा होते, हेनरी कॉटन होते, चंदावरकर होते, रोमेशचंद्र दत्त होते, आनंद मोहन बोस होते, बरोबर. तर हे फक्त लिस्ट आपल्याला माहित पाहिजे. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. पुढचा क्वेश्चन तुम्हाला दिलाय, राष्ट्रसभेत जहाल गटाचा उदय होण्यास खालीलपैकी कोणती बाब विशेषत्वाने कारणीभूत ठरली? 88 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे की राष्ट्रसभेत जहाल गटाचा उदय होण्यास कोणती बाब विशेषत्वाने कारणीभूत ठरली? बंगालची फाळणी, सदनशीर राजकारणाचे अपयश, भारताची आर्थिक पिळवणूक, लॉर्ड कर्झनची दडपशाही. काय येईल उत्तर? बंगालची फाळणी. आता इथं तुम्हाला जहाल गटाविषयी दिलेला आहे. जहाल गट, मवाळ गट याच्याबद्दल तुम्हाला खूप सोपे सोपे क्वेश्चन विचारले जातात, बरोबर. जहाल आणि मवाळ. जहाल मतवादी चळवळ. पहिला तर तुम्हाला टाइम पिरियड माहित पाहिजे. 1905 पासून 1920 पर्यंतचा टाइम पिरियड, बरोबर. जहालपंथी आणि मवाळपंथी. ओके. तुम्हाला इथं एक क्वेश्चन विचारला होता बघा. तुम्हाला जहाल नेत्यांची, मवाळ नेत्यांची नावं विचारली होती, बरोबर. मवाळ गटाचे नेते, मग याच्यामध्ये फिरोजशाह मेहता होते का, दिनशा वाच्छा होते का, दादाभाई नौरोजी होते का? ओके. मवाळ नेत्यांची विचारसरणी कशी होती, मवाळ नेत्यांविरुद्ध सरकारी धोरण कसं होतं, बरोबर. अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारलं. हा, आता याच्या पण पेक्षा जास्त तुम्हाला डीप मध्ये विचारायचं झालं तर मवाळ नेत्याच्या कारकिर्दीमध्ये काही महत्वाची कामे झालेली आहेत. त्याच्यामध्ये 1892चा भारतीय परिषद कायदा, लोकसेवा आयोग 1886 चार्ल्स ॲबिसियन यांच्या अध्यक्षतेखाली, 1895 वेल्बी कमिशन भारतीय खर्चाची चौकशी करण्यासाठी. तर हे 3 ज्या काही मेजर गोष्टी घडलेल्या आहेत जहाल लोकांच्या मवाळ लोकांच्या काळामध्ये, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि इथे तुम्हाला दिले जहाल गटाचा उदय होण्यासाठी कोणती बाब विशेषत्वाने कारणीभूत ठरली, तर बंगालची फाळणी. ओके. 89 नंबरचा क्वेश्चन बघा. काय दिलाय क्वेश्चन? राष्ट्रसभेच्या स्थापनेपासून 1905 पर्यंतचा कालखंड हा राष्ट्रसभेचं पहिलं पर्व म्हणून ओळखला जातो. या कालखंडावर सर्वसाधारणतः नेमस्तवादी राजकारणाचा प्रभाव होता. तुम्हाला एक्झाम मध्ये जहालमतवादी, मावळमतवादी, फेरवादी, नाफेरवादी, नेमस्तवादी अशी नावं दिसू शकतात. तर 1905 ते 1920 हा कालखंड राष्ट्रसभेचं दुसरं पर्व म्हणून ओळखला जातो. सर्वसाधारणतः या कालखंडात राष्ट्रसभेवर डॅश डॅश जहाल नेत्यांचाच प्रभाव होता. सिंपल आहे. तुम्हाला मवाळच्या ठिकाणी फक्त नेमस्तवादी दिलं. ओके. आता आपल्याला जहाल कालखंडाविषयी विचारले. गोखले जहाल होते का? नाही. होते का? नाही. रानडे साहेब होते? नाही. सिंपल आहे. आता इथे तुम्हाला उत्तर टिळक तुम्ही लगेच टिक कराल, पण तुम्ही लगेच लक्षात घ्यायचं की ही सगळी लोक जी होती ही मवाळ लोक होती. कारण का? क्वेश्चन आयोगाने तुम्हाला विचारलेला आहे. ओके. 90 नंबरचा क्वेश्चन बघा. काँग्रेसमधील जहाल गट डॅश डॅश या राज्यात मात्र फारसा प्रभावी ठरला नाही. बंगाल, महाराष्ट्र, गुजरात आणि पंजाब.
काँग्रेसमधला जहाल गट गुजरात या राज्यात फारसा प्रभावी ठरला नाही. आता तुम्ही म्हणाल की मॅडम हा तर क्वेश्चन अवघड वाटला आम्हाला, बरोबर? कारण तुम्ही अंदाजे उत्तर देऊ शकता का? नाही देऊ शकत. मग असे क्वेश्चन जर समजा मेन्सला आले किंवा प्रिलियमला जरी आला, तरी विद्यार्थी काय करतात, की ठीक आहे बाबा एखादा क्वेश्चन नाही आला तर त्या क्वेश्चनचे मार्क मी दुसऱ्या सब्जेक्टमधून कव्हर करीन. पण याच्यासाठी आपल्याला काही चांगली रेफरन्स बुक वाचावी लागतात. उदाहरणार्थ तुम्हाला वतू देशपांडे सरांची पुस्तकं आहेत, कायधनी सरांची आहेत, जे.एल. मेहता सरांची आहेत. जर तुम्ही MPSC ची परीक्षा देत असाल, राज्यसेवा वगैरे, तर पुढे जाऊन तुम्हाला मेन्सला ही पुस्तकं वाचावीच लागतात. ओके? त्याच्यामध्ये तुम्हाला हा सगळा भाग मिळून जातो. याचा अर्थ असा नाहीये की एका प्रश्नासाठी तुम्हाला मी पुस्तक वाचायला सांगते. पण पुढे जाऊन आयोगाची डिफिकल्टी लेवल आणखी वाढली तर तुम्हाला ही पुस्तकं वाचावी लागणारच आहेत. चला 91 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे की खाली राष्ट्रसभेची काही महत्वाची अधिवेशने, त्यांचे स्थान, वर्ष आणि अध्यक्ष यांचे गट दिले आहेत. यापैकी कोणत्या गटातील माहिती चुकीची आहे असं तुम्हाला विचारले. सेम पाठीमागं पण तुम्हाला याच कंटेंट वरती क्वेश्चन होता. 1905 बनारस गोपाळकृष्ण गोखले, बरोबर आहे का बघा. 1916 लखनौ बाबू अंबिकाचरण मुजुमदार. 1919 अमृतसर मोतीलाल नेहरू आणि 1907 मुंबई सुभाषचंद्र बोस. याच्यामधलं चुकीचं कोणतं आहे ते तुम्हाला विचारलेलं आहे. चला तर याचं उत्तर काय येईल बघा. पुन्हा आपल्याला अधिवेशनाची लिस्ट रिवाइज करायची, नाही आठवलं तर पुन्हा एकदा रिवाइज करायची. कारण का जितकं तुम्ही रिवाइज कराल तितका तुमचा फायदाच आहे. 1907 चं अधिवेशन कुठं झालं होतं? सुरतला झालं होतं, रासबिहारी, बरोबर. त्याच्यामुळं चौथा ऑप्शन चुकला. बाकी 1916 लखनौ अंबिकाचरण मुजुमदार बरोबर आहे. 1919 अमृतसर मोतीलाल नेहरू. 1905 बनारस गोपाळकृष्ण गोखले. राष्ट्रसभेच्या 1916 मधील अधिवेशनात जहाल व मवाळ यांच्यात तडजोड झाली. हे अधिवेशन कोठे भरले होते असं तुम्हाला विचारलेलं आहे. 92 नंबरचा क्वेश्चन बघा. आता तुम्हाला 1916 विचारलं, पुन्हा त्याच्यावरतीच क्वेश्चन आहे. वरतीच उत्तर दिले की तुम्हाला इथं आहे की नाही वरती उत्तर. बाबू अंबिकाचरण मुजुमदार, बरोबर. तर हे झालं होतं लखनौला. असंच जितके तुम्ही क्वेश्चन जास्त प्रॅक्टिस कराल तितकी तुम्हाला प्रॅक्टिस चांगली होईल आणि उत्तरं फटाफट येऊन जातील. म्हणून तुम्हाला मी बोलले की ठोकळ्यामध्ये 400-300 प्लस क्वेश्चन आहेत. एवढे तर आपण इथं घेऊ शकत नाही. जेवढे मला शक्य आहे तेवढे मी तुम्हाला इथं घेते. तुम्ही आता पुढची आवृत्ती सुद्धा मागवू शकता. 86वी आवृत्ती मागवा आता ज्यांना मागवायची त्यांनी. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे 107 नंबरचा. ज्येष्ठ क्रांतिकारक भूपेंद्रनाथ दत्त. 107 नंबरचा क्वेश्चन बघा. डॅश डॅश यांचे बंधू होत. अशाच प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला कर्वे साहेबांच्या फॅमिलीवरती पण आलेले आहेत बघा. इरावती कर्वे, त्याच्यानंतर कर्वे साहेबांच्या मुलांबद्दल तुम्हाला विचारलेलं आहे, बरोबर. स्वामी रामानंद तीर्थ, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद आणि स्वामी श्रद्धानंद. तर भूपेंद्रनाथ दत्त यांचे बंधू कोण होते असा तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. स्वामी विवेकानंद, बरोबर. आम्ही तुम्हाला काय बोलले की स्वामी विवेकानंदांवरती क्वेश्चन कमी विचारले जातात. कारण का सोपं आहे ना, सर्वांना येतं. स्वामी विवेकानंदांवरती क्वेश्चन सर्वांना येतात. तत्वज्ञ होते, संन्यासी होते, रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य होते. बघा इथं लिहिते मी, रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते. ओके, क्लिअर. यांचं कार्य बघा, पाश्चात्य जगाला वेदांत आणि योगाच्या भारतीय दर्शनांचा परिचय करून देण्यात प्रमुख भूमिका निभावली. ओके, हे लक्षात ठेवा. वडील कोण होते? विवेकानंदांचे वडील विश्वनाथ दत्त. विश्वनाथ
दत्त. क्लिअर. रामकृष्ण मिशनची स्थापना, रामकृष्ण मठ, शिकागो परिषद, बरोबर, हिंदू धर्माचा परिचय. ओके. उत्तर कोलकाता सिमलापल्ली. ओके. वडील कोण होते? वकील होते. उच्च न्यायालयात अटर्नी म्हणजे वकील होते, बरोबर. हा, हे लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन आहे, वंदे मातरम हे वर्तमानपत्र अरविंद घोष चालवित असत. तर त्यांचे बंधू बारिंद्र कुमार घोष डॅश डॅश हे वर्तमानपत्र चालवित. कलकत्ता समाचार, न्यू इंडिया, युगांतर आणि यंग इंडिया. बघा, न्यू इंडिया, यंग इंडियावरती याच्या आधी पण आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत. एक आंबेडकर साहेब, सॉरी, महात्मा गांधीजींचं कोणतं होतं, अॅनी बेझंट यांचं कोणतं होतं, हे तुम्हाला माहित पाहिजे. सोबतच तुम्हाला यांच्या लँग्वेज माहित पाहिजेत, कुठून पब्लिश होत होतं ते पण माहित पाहिजे. तर वंदे मातरम अरविंद घोष आणि बारिंद्र कुमार घोष युगांतर. ओके, क्लिअर. चला पुढचा क्वेश्चन न्यू इंडियावरतीच आहे. तर न्यू इंडिया, बरं झालं मी तुम्हाला सांगितलं नाही याचं उत्तर. न्यू इंडिया हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोण चालवित असत? आता इथं तुम्हाला योगी अरविंद घोष दिलेला आहे. येईल का उत्तर? ते तर वंदे मातरम चालवत होते, बरोबर. हा ऑप्शन तुमचा गेला. सुभाषचंद्र बोस येईल? नाही येणार. रासबिहारी बोस नाही. बिपिनचंद्र पाल, न्यू इंडिया, बरोबर. मग आता मला सांगा, न्यू इंडिया नावाचं वर्तमानपत्र अॅनी बेझंट यांचं पण होतं का? याच्यावरती मुलांनी मला वाटते आक्षेप पण घेतलेला होता. अशा प्रकारचा एक क्वेश्चन विचारलेला होता. न्यू इंडिया, ओके, कोणी स्टार्ट केलं? ठीक आहे. कारण अॅनी बेझंट यांचं पण नाव दिलं जातं, लक्षात घ्या. न्यू इंडिया, ठीक आहे. हा, त्याच्यामुळे कन्फ्युजन थोडंसं होऊ शकतं. पण इथं अॅनी बेझंट ऑप्शन आहे का? नाही. ऑप्शन कोणता आहे? बिपिनचंद्र पाल, बरोबर. 1930च्या चितगाव कटात काकोरी कट, चिटगाव कट हे आपल्याला करावंच लागतं. याच्यामधले मेंबर्स पण सगळे आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. 1930च्या चितगाव कटात खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता? तुम्हाला चितगाव कट, काकोरी कट, अजून जे काही असे कट असतील त्याचा सिक्वेन्स लावा पण तुम्हाला विचारला जातो, बरं का. हा, चितगाव कट. ओके. चितगाव कट भारतीय स्वातंत्र्य युद्धादरम्यान बंगालच्या कोणत्या शहरातील, शहर म्हणजे चट्टग्राम, इथे लिहिते मी चट्टग्राम, एकच मिनिट थांबा. चट्टग्राम, ओके, शहरातील शस्त्रागारावर घातलेला एक छापा होता. सूत्रधार कोण होते तेच आपल्याला विचारले. हे होते सूत्रधार सूर्यसेन, ठीक आहे, सूत्रधार. पण तुम्हाला विचारले प्रत्यक्ष सहभाग कोणाचा नव्हता? चंद्रशेखर आझादांचा नव्हता, लक्षात घ्या. काकोरी कटामध्ये, सॉरी, चितगाव कटामध्ये. ओके. मग याच्यामध्ये अजय घोष होते, निर्मल सेन होते, तारकेश्वर दत्त, प्रीतिलता वड्डेदार. 1929ला योजना ठरली होती ही, आणि कट तुम्हाला दिलाय 30चा. क्लिअर. हा, हे लक्षात ठेवा. कार्यवाही कधी चालू झाली? 18 एप्रिल 1930ला चालू झाली. काय काय केलं याच्यामध्ये ते सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. उदाहरणार्थ बघा, चितगाव या समुद्र किनाऱ्यावरील वसलेल्या शहरातील 2 सरकारी शस्त्रागारांचा ताबा घेतला, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला दिलं जातं की बाबा दळणवळणाचे मार्ग तोडले. शस्त्रागाराच्या मदतीनं काय केलं? जिल्ह्यातली सगळी शासकीय कार्यालये आहेत ना ती ताब्यात घेतली. ओके, क्लिअर.
टेलिफोन आणि टेलिग्रामच्या तारा तोडण्यात आल्या, शासकीय कार्यालयांना आग लावण्यात आली आणि सूर्यसेन यांनी, जे सूत्रधार होते, यांनी पत्रक काढून चितगाव येथे, ऐका, सूर्यसेन यांनी पत्रक काढून चितगाव येथे स्वतंत्र भारताचे सरकार स्थापन झाल्याची घोषणा केली. ओके, क्लिअर. स्वतंत्र भारताचे सरकार स्थापन झाल्याची घोषणा सुद्धा त्यांनी केली. इतकं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. पण तुम्हाला इथं जे जे तरुण क्रांतिकारक सहभागी होते त्यांची नावं मात्र विसरायची नाहीत. याच्यासोबतच बघा, इथं पण तुम्हाला विचारलंय, पुढचाच क्वेश्चन बघा. पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना अधिकच असा स्त्रियांचा सहभाग हे चितगाव कटाचे वैशिष्ट्य होते. खालीलपैकी कोणती स्त्री क्रांतिकारक याच्यामध्ये सहभागी नव्हती? प्रीतिलता वड्डेदार यांचं नाव मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. बीना दास होत्या. कल्पना दत्ता यांचं पण नाव मी तुम्हाला सांगितलं. लक्ष्मी स्वामीनाथन, सांगा, लक्ष्मी स्वामीनाथन यांच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे सरनेम चेंज करून. लक्ष्मी स्वामीनाथन किंवा लक्ष्मी सहगल कोण होत्या? या पेशाने डॉक्टर होत्या. 1943 साली सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमध्ये राणी लक्ष्मीबाई रेजिमेंटच्या कर्नल म्हणून यांनी काय केली होती? जबाबदारी स्वीकारलेली होती. ओके, क्लिअर. लक्ष्मी सहगल या लक्ष्मी नावाने ओळखल्या जात होत्या, लक्षात ठेवा. लक्ष्मी एस स्वामीनाथन किंवा लक्ष्मी सहगल. ओके, झाशी राणी पथकाच्या कॅप्टन होत्या. ठीक आहे. हा, महिला पथकाचे प्रमुख पद त्यांच्याकडे होतं. आता याच्यापेक्षा समजा, आता ही माहिती सगळ्यांना माहिती आहे. समजा आयोगाला असं वाटलं की सांगा बाबा, आझाद हिंद सेनेच्या महिला पथकात त्यावेळेस किती स्त्री सैनिक होत्या? तर 185 होत्या. ओके, पुढे हा आकडा 2000 वरती सुद्धा पोहोचलेला आहे. ठीक आहे. सुभाषचंद्र बोस यांनी महिलांच्या 2 पथकांना आघाडीवर जाण्याची संधी दिली आणि हिंदुस्थान आणि ब्रह्मदेश यांच्या आघाडीवर झालेल्या युद्धात स्त्रियांनी विजय सुद्धा मिळवला होता, लक्षात घ्या. ओके, चला पुढचा क्वेश्चन घ्या. पुढचा क्वेश्चन आहे, चंद्रशेखर आझाद हे काकोरी कटातील प्रमुख सूत्रधार. बघा, इथं तुम्हाला चंद्रशेखर आझाद चुकीचा ऑप्शन मिळाला, सॉरी. इथं बघा, इथं आपण चंद्रशेखर आझादांचा सहभाग चितगाव कटात नाही असं म्हटलं. ठीक आहे. इथं पटकन आपल्याला माहिती पाहिजे की मग हे कोणत्या कटात होते बाबा. कोणता कट होता? काकोरी कट, बरोबर. काकोरी कांड म्हणा किंवा काकोरी कट म्हणा. ओके, हा, तर हा एक रेल्वे दरोडा होता लखनौ जवळील काकोरी गावामध्ये, बरोबर. कधी झाला होता? 25 मध्ये झाला होता, 1925, बरोबर. इंडियन इंडिपेंडन्स मुवमेंट अगेन्स्ट ब्रिटिश राज. HRA, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन. कोण होते मुख्य सूत्रधार? चला, तर होते, सॉरी, इथं तुम्हाला सूत्रधार तर ऑलरेडी दिलेले आहेत. कोणाचा सहभाग नव्हता ते विचारले. अमृत डांगे नव्हते. मग आता मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, अमृत डांगे कोणत्या गटामध्ये होते का नव्हते, कशामध्येच? रामप्रसाद बिस्मिल होते, होते. लाहिरी होते, होते. अशफाक उल्ला खान होते, होते. ओके, इथूनच तुमची बऱ्याचशा क्वेश्चनची तयारी होऊन जाते बघा. भरपूर नावं तुम्हाला इथं वाचायला मिळतात. आता चितगाव कटावरचे क्वेश्चन झालेत, काकोरी कटावरचे झालेत, मिरज कटावरचे क्वेश्चन फक्त राहिलेत. मग मिरज कट आणि श्रीपाद अमृत डांगे याचा काही संबंध आहे का बघ. मिरज कट, हा बरोबर, डांगे, निमकर, मिरजकर, मुजफ्फर, जोगळेकर, बाटलीवाला,
साम्यवादी नेत्यांना कामगार चळवळीवरील प्रभाव रोखायचा होता. कम्युनिस्टांची परिषद भरली होती, बरोबर. हा खटला मिरत या ठिकाणी चालला म्हणून त्याला म्हटलं जातं मिरत कट खटला. चला पुढचा क्वेश्चन घ्या, 113 नंबरचा क्वेश्चन आहे. चितगाव कट, काकोरी कट, मिरत कट व तत्कालीन अन्य क्रांतिकारक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या सशस्त्र भारतीय क्रांतिकारकांवर राज्यक्रांतीचा मोठा प्रभाव होता असे दिसून येते. फ्रेंच राज्यक्रांतीचा, मेईची क्रांती, रशियन क्रांती का चीनी क्रांती? रशियन क्रांतीचा. ओके, लक्षात ठेवा. तर आपल्याला हे लक्षात ठेवायचंय. हा जो पहिली गोष्ट लक्षात ठेवा, मिरत कटाबद्दल सांगते तुम्हाला. 29 पासून 33 पर्यंत हा खटला चालला. इतिहासातील महत्वाचे खटले तुम्हाला माहित पाहिजेत. पहिली गोष्ट लक्षात घ्या. अलीपूर कट आहे, मिरत कट आहे, त्यालाच मेरठ कट असं सुद्धा म्हणतात. अलीपूर कट 1908 याच्यामध्ये तुम्हाला अलीपूर कटामध्ये बारिंद्र कुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष यांची नावं मिळतात. नाशिक कट पण होता, जरी तुम्हाला विचारलं नसलं तरी मी तुम्हाला सांगते. 1910, दिल्ली कट 1912, लाहोर कट 1915, काकोरी कट 25, मिरत कट 1928, लाहोर कट 1928, चितगाव कट 1930, त्याच्यानंतर अलीपूर कट, अलीपूर कट आपण बघितलेला आहे, बरोबर आहे. तर याला माणिकतोळा कट पण म्हणतात, हे लक्षात ठेवा. ओके, तर हे सगळे कट आपल्याला माहित पाहिजेत. 113चं उत्तर मी तुम्हाला काय सांगितलं? रशियन राज्यक्रांती. ओके, चला या पुढचा क्वेश्चन आहे. तिथं क्वेश्चन तुम्हाला, मिरत कटात सहभाग होता श्रीपाद अमृत डांगे. आलं का उत्तर? लगेचच आलं, बरोबर, कारण आत्ताच आपण त्याच्याबद्दल बोललेलं आहोत. 117 नंबरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे की 8 एप्रिल 1929 रोजी भगतसिंगांनी कायदेमंडळात बॉम्बस्फोट घडवून आणला. कोणाच्या साथीने असं तुम्हाला विचारलं? चंद्रशेखर आझाद, राजगुरू, बटुकेश्वर दत्त. हे क्वेश्चन सोपे आहेत. याच्यासाठी तुम्हाला जास्त एक्सप्लेनेशन देण्याची सुद्धा गरज नाही. पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमधील वाडिया ग्रंथालयाच्या उद्घाटन प्रसंगी हॉटसन याच्यावर गोळ्या झाडणारा क्रांतिकारक कोण? तर या हॉटसनचं नाव लक्षात ठेवा. आणि गोळ्या झाडणारा क्रांतिकारक आपल्याला विचारले, अनंत कान्हेरे, कर्वे आणि कान्हेरे. येईल का कर्वे आणि कान्हेरे उत्तर? नाही येणार ना, हा ऑप्शन तुमचा. हे दोन ऑप्शन तुमचे एलिमिनेट होतील. वासुदेव गोगटे. ओके. महाराष्ट्रात सातारा जिल्हा आणि परिसरामध्ये प्रति सरकार किंवा पत्री सरकारची स्थापना झाली. व्ही पाटील सरांची पुस्तकं पण हिस्ट्रीसाठी खूप छान आहेत बघा. व्ही पाटील सरांच्या पुस्तकामध्ये तुम्हाला खूप छान माहिती दिलेली आहे प्रति सरकार किंवा पत्री सरकारची. ठीक आहे, तर तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये कोणी स्थापना केली विचारले. एकदम इझी क्वेश्चन आहे. किसनवीर. आता हे बाकीचे ऑप्शन बघायची सुद्धा तुम्हाला गरज नाही बघा. काय उत्तर येईल? नाना पाटील. काही क्वेश्चन सोपे असतात, इझिली सॉल्व्ह होऊन जातात. 1857च्या स्वातंत्र्य युद्धानंतर आझाद हिंद सेनेने पुन्हा एकदा डॅश डॅश ही युद्ध घोषणा दिली होती. जय हिंद, जय भारत, लडके लेंगे हिंदुस्तान, चलो दिल्ली. काय येईल उत्तर? चलो दिल्ली. अजून एक घोषणा आहे बघा, दिल्ली चलो. बघा, त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ओके, चला 121 नंबरचा क्वेश्चन घ्या. काही क्वेश्चन सोपे आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला मी जास्त एक्सप्लेनेशन इथं देत नाहीये. सुभाषचंद्र बोस यांनी 1943 मध्ये सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना केली. डॅश डॅश हे गीत या सरकारने राष्ट्रगीत म्हणून ठरवले होते. इथं तुम्हाला 3 पॉइंट मिळतात. बोस यांनी सिंगापूरला स्थापना केली, पहिला पॉइंट. कधी केली, दुसरा पॉइंट. कोणतं गीत त्यांचं राष्ट्रगीत होतं? ते होतं सब सुख चैन की. ओके, क्लिअर. चला बघा, पुढचा क्वेश्चन आहे 350 नंबरचा क्वेश्चन आहे. महात्मा फुल्यांना महात्मा ही जी पदवी आहे
देण्यात कोणी पुढाकार घेतला असं तुम्हाला विचारलंय. छान क्वेश्चन आहे. विश्राम महात्मा फुल्यांबद्दल तुम्हाला जितके त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल माहिती मिळणार ती आधी वाचून घ्या. कृष्णाजी भालेकरांबद्दल मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. बाबा पद्मजींबद्दल सांगितलेलं आहे. इथं पण बाबा पद्मजी आहे, हे ऑप्शन आपले येणार नाहीत. उत्तर काय येईल मग तुमचं? राव बहादूर वडेकर आणि नारायणराव लोखंडे यांचा होता पुढाकार ज्योतिराव फुल्यांना महात्मा ही पदवी देण्यामध्ये. ओके, क्लिअर. आता महात्मा फुल्यांचे जे ग्रंथ संपदा आहे, जसं तुम्हाला कर्वे साहेबांच्या डिग्री विचारल्या होत्या आयोगाने, जर तुम्ही पेपर अनालिसिस केलं असेल तरच तुम्हाला माहित असणार आहे की कुठं काय विचारले. जर तुम्ही पेपर अनालिसिस केलंच नसेल, पेपर अनालिसिसची पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं दिलेलं आहे. तर महात्मा फुल्यांचं लेखन साहित्य, ओके, प्रमाण ग्रंथ कोणता? सार्वजनिक सत्यधर्म, साप्ताहिक दीनबंधू, बरोबर. आता यांची जी ग्रंथ संपदा आहे ती तुम्हाला 1855 पासून ते 1891 पर्यंत लिस्ट दिसून येते. त्याच्यामध्ये तृतीय रत्न आहे, शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा आहे, ब्राह्मणांचे कसब आहे, गुलामगिरी आहे, शेतकऱ्याचा आसूड आहे, दुष्काळ विषयक पत्रक आहे, पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट आहे, बरोबर, सत्सार अंक 1 आहे, ओके, ग्राम जोशासंबंधी जाहीर खबर आहे. तर तुम्हाला विचारले 1891चा मरणोत्तर सार्वजनिक सत्यधर्म, बरोबर, सार्वजनिक सत्यधर्म. सोपा क्वेश्चन आहे की नाही? उत्तर काय आलं आपलं? सार्वजनिक सत्यधर्म. चला पुढचा क्वेश्चन बघा. सामाजिक सुधारणांना मिळणारा वाव या दृष्टीने इंग्रजी राज्य उपकारक मानणाऱ्या डॅश डॅश यांनी बहुजन समाजाच्या शिक्षणाची आबाळ होत असल्याबाबत मात्र हंटर कमिशन पुढील आपल्या साक्षीत इंग्रज सरकारला चांगलेच धारावर धरले. हंटर कमिशन बद्दल याच्या आधीच्या लेक्चर बद्दल मध्ये मी तुम्हाला भरपूर सांगितलेलं आहे. 2 हंटर कमिशन आहेत, महात्मा ज्योतिबा फुले. ओके, क्लिअर. चला, जोपर्यंत या देशातील बहुसंख्य असलेला शेतकरी वर्ग राष्ट्रीय सभेच्या बाहेर आहे तोपर्यंत राष्ट्रीय सभेला स्वतःस राष्ट्रीय म्हणून घेण्याचा अधिकार नाही. अशा शब्दात राष्ट्रीय सभेच्या नेत्यांना ठणकावून सांगणारे कर्ते समाजसुधारक आणि थोर विचारवंत कोण? ज्योतिबा फुले, बरोबर. गांधीजी येईल का? नाही येणार. पहिल्यांदा इलिमिनेट होणारे ऑप्शन बघा. ओके, चला पुढचा ऑप्शन बघा. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात ब्राह्मण पुरोहिताशिवाय विवाह पार पाडण्याची चळवळ प्रभावी होती. या चळवळीचे जनकत्व यांच्याकडे जाते. कुणाकडे जाते? E.V. रामास्वामी नायकर, बरोबर. यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं याच्या आधी पण. 354 नंबरचा क्वेश्चन बघा. याला स्टार करा, याला स्टार करा आणि रिवाइज पण करा, ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा. हायलँड या लेखकाने, हायलँड नावाचा एक लेखक आहे, या लेखकाने डॅश डॅश यांची तुलना इटलीच्या काहूरशी केलेली आहे. काही कॉमन क्वेश्चन असतात, सतत विचारले जातात बघा. हा क्वेश्चन आहे. हायलँड या लेखकाने कोणाची तुलना? बाळ गंगाधर टिळकांची, बरोबर, नाही, गोपाळकृष्ण गोखल्यांची. ओके, गोपाळकृष्ण गोखले. 1855 मध्ये सर्वप्रथम बघा, मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं, तृतीय रत्न हे नाटक लिहून आपल्या लेखन प्रबोधन कार्यास प्रारंभ केला. कोणी? सोपा क्वेश्चन आहे. महात्मा ज्योतिबा फुले. निर्मिकाचा धर्म सत्य आहे, भांडणे अनेक कशासाठी, असं कोणी म्हटलंय? फुल्यांनी म्हटलंय, बरोबर. महात्मा फुल्यांबद्दल काही क्वेश्चन खूप सोपे आहेत, काही क्वेश्चन अवघड का आहेत? कारण ते त्यांच्या सहकार्यांबद्दल विचारलेले आहेत. 345 नंबरचा क्वेश्चन. दुष्काळाच्या प्रश्नावरील खतफोडीच्या बंडाशी कोण संबंधित होते?
महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, भाई माधवराव बागल. आता इथं भाई माधवराव बागल, इथं जर काही नवीन लोकांची नावं येत असतील तर यांच्याबद्दल तुम्ही वाचून ठेवा, पुस्तकामध्ये आहे. पुस्तकांची नावं पण मी तुम्हाला सांगितली आहेत. तर खतपुडीचे बंड, महात्मा फुले. आता हे बंड कधी झाले ते फक्त मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा, जेवढे क्वेश्चन विचारले त्याची उत्तरं देत चला, तुमचाच फायदा आहे, बरोबर. आणि तुम्हाला सॉरी शोधायची सवय पण लागते. ओके, 346 नंबरचा क्वेश्चन बघा. गुलामांना दास्यत्वातून मुक्त करणाऱ्या युनायटेड स्टेट्स मधील लोकांना आपला गुलामगिरी हा ग्रंथ अर्पण केला. ग्रंथ कोणाचा आहे माहित असलं की उत्तर पटकन येतं. ज्योतिबा फुले. इसवी सन 1864 पुण्यातील गोखले बागेत पहिला विधवा पुनर्विवाह. टाइम पिरियड बघा, त्याच्यावरनं पण उत्तर तुम्ही सांगू शकता. महात्मा ज्योतिबा फुले. ओके, अज्जन एलायझा सॉलोमन, याला स्टार करा या क्वेश्चनला. हे ज्यू धर्मीय गृहस्थ डॅश डॅशच्या व्यवस्थापक मंडळाचे सदस्य होते. सत्यशोधक समाज. याच्यासाठी आपल्याला सत्यशोधक समाज, ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, मी प्रत्येक वेळेस तुम्हाला माहिती दिलेली आहे. डिप्रेस्ड क्लासेस मिशन, बरोबर. म्हणून आपल्याला या सगळ्या समाजाबद्दल, त्यांच्या सदस्यांबद्दल माहिती पाहिजे. 349 नंबरचा क्वेश्चन बघा. नंतरच्या काळात स्त्री क्षुद्रांच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या, नंतरचा काळ म्हटलं या शब्दावरती थोडं फोकस करा. झटणाऱ्या आणि त्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या डॅश डॅश या थोर समाज सुधारकाने विद्यार्थी दशेत असताना इंग्रजी राज्य उलथवून टाकण्याच्या कल्पनेने भारावून जाऊन, इथं क्षुद्र शब्द आला, याच्यावरूनच तुमचं उत्तर येतं. महात्मा फुले. पुढचं हे लहूजी वस्ताद साळवे वगैरे वाचायची काहीच गरज नाही. कधी कधी आपल्याला टाइम पुरत नसतो, त्याच्यामुळं एका एका शब्दावरनं कधी कधी उत्तर येतात. आणि जर खूपच तुम्हाला डाऊट येत असेल तर तुम्ही पूर्ण सेंटेन्स वाचू शकता. ओके, काळकर्त्या परस्परेवरती क्वेश्चन आलेला आहे, याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, कोणाला काळकर्ते परांजपे म्हणून ओळखले जाते? रघुनाथराव परांजपे, शिवरामपंत परांजपे, राजा परांजपे आणि रँगलर परांजपे. कुणाला ओळखलं जातं? शिवरामपंत परांजपेंना. ओके, तर काळकर्ते परांजपे का म्हणतात याच्या मागे पण एक रिझन आहे. सांगू शकता का? चला, कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता तुम्ही. काळकर्ते परांजपे कारण का त्यांनी 1898 मध्ये, बघा, 1898 मध्ये त्यांनी काय केलं होतं? काळ हे वृत्तपत्र चालू केलं होतं. काळ हे वृत्तपत्र चालू केलं होतं, बरोबर. हा, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? शिवराम महादेव परांजपे त्यांचं नाव आहे, पण त्यांना म्हटलं जातं काळकर्ते परांजपे. ओके, क्लिअर. चला, पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. क्वेश्चन काय दिलाय बघा. डॅश डॅश या समाजसेवकाने आपल्या विधवा मुलीच्या पुनर्विवाहास संमती देऊन आपण केवळ बोलघेवडे समाजसुधारक नाही हे कृतीने सिद्ध केले. कृतीने सिद्ध करणारे समाजसुधारक, बोलणारे एक, कृती एक, उक्ती एक आणि कृती एक, असे पण समाजसुधारक तुम्हाला विचारले जातात. तर याचं उत्तर काय येईल बघा. उत्तर राघो भांडारकर, बरोबर. राघो भांडारकर. ओके, पुढचा क्वेश्चन बघा. 339 नंबरचा. एकदम सोपा क्वेश्चन आहे, वाचून दाखवायची गरज आहे का? अजिबात नाही, बरोबर. पण तुम्हाला विचारलंय काय बघा, तुम्हाला हे कोणाच्या पंक्ती आहेत ते नाही विचारलं, कोणत्या ग्रंथात आहेत? गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूर, सार्वजनिक सत्यधर्म, इशारा. उत्तर शेतकऱ्याचा असूर.
सॉरी. पुढचा क्वेश्चन बघा. रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून शिवरायांवर पोवाडा लिहून त्यांच्याविषयीचा आपला आदरभाव प्रकट केला. कोणी? महात्मा फुले. बरोबर. पोवाडे लिहिलेत की नाही त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल? बरोबर, आपण बघितले ना. पुढचा क्वेश्चन बघा. सॉरी, चला, आज आपले एवढेच क्वेश्चन आहेत. आज थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे आपण लेक्चर ऑफलाईन घेतलं बघा. लेक्चर आपलं डेली 7 वाजता असतं. जे नवीन विद्यार्थी आहेत, नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला वेळच्या वेळी मिळत जाते. डेली 7 वाजता आपलं लेक्चर असतं. आता आपण हिस्ट्रीचा थेरीचा भाग घेतलेला आहे. इम्पॉर्टंट पॉइंट आपण घेतलेले आहेत. क्वेश्चन आपण घेतलेले आहेत. आता तुम्ही पुस्तक घेऊ शकता 86वी आवृत्ती. ठीक आहे, कोणती घ्या तुम्ही? आता नवीन आलेली 86वी आवृत्ती घ्या. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, तुमच्या सिटीमधले जे बुक स्टॉल आहेत तिथं मिळत असतील तर तिथून घ्या, किंवा केसागर, जर तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसमधून घेऊ शकता. जर तुम्ही ऑनलाईन मागवणार असेल तर केसागर.com आणि केसागर ऑनलाईन या 2 वेबसाईटवरून मागवू शकता. ई बुक सुद्धा तुम्ही घेऊ शकता. इतर पुस्तकं पण आहेत बरेच. फक्त आता तुम्हाला राज्यसेवा मेन्सची बुक लिस्ट द्यायची बाकी आहे, ती पण आपण देऊया. फक्त जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रमैत्रिणींपर्यंत लेक्चर शेअर करा. काही विद्यार्थ्यांना माहित नाहीये की डेली 7 वाजता लाईव्ह लेक्चर असतं आपलं, म्हणजे तुम्हाला लाईव्ह लेक्चर अटेंड करता येतील. ठीक आहे. आणि जर तुम्ही लाईव्ह लेक्चर करू शकत नसाल, ऑफलाईन बघत असाल, ऑफलाईन बघताना जर तुम्हाला काही डाऊट आले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये डाऊट पण विचारू शकता. ठीक आहे. बाकी तुम्हाला काही लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेले आहेत. डायरेक्ट त्या लिंकवरती जाऊन तुम्ही 86वी आवृत्ती सुद्धा मागवू शकता. ओके. तिथं तुम्हाला पब्लिकेशनचा नंबर पण मिळून जाईल. जर तुम्हाला आणखी काही डाऊट असतील तर तुम्ही डायरेक्ट पब्लिकेशनच्या नंबरवरती फोन करून विचारू शकता. ठीक आहे. तर लेक्चर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. जर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा आणि शेअर करायला पण विसरू नका. तर उद्या भेटूया 7 वाजता आपल्या लाईव्ह लेक्चरमध्ये. गुड नाईट, टेक केअर.